Dear students, welcome to Bridge course of 10th standard. I hope all of you have solved test 1 on ruling paper. Better late than never. Let's start our learning outcome statement number 7. Communicate pleasure, appreciation and support politely. What is the meaning of competency? In Marathi, we called it Kshamata. YELLO is short form for learning outcome म्हणजे अध्ययन निष्पत्ती. म्हणजेच आपल्याला क्षमताधिष्ठित अध्ययन निष्पत्ती वाक्य 7 त्यामधील कम्युनिकेट प्लेजर, ॲप्रिशिएशन अँड सपोर्ट पोलाइटली याबद्दल पाहायचे आहे. कम्युनिकेट मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ कम्युनिकेट? कम्युनिकेट म्हणजे संवाद साधणे, कम्युनिकेशन करणे. कशाबद्दल करायचे आपल्याला? प्लेजर म्हणजे आनंद, ॲप्रिशिएशन म्हणजे एखाद्याची स्तुती करायची आहे, अँड सपोर्ट पोलाइटली आणि त्याला आपण नम्रपणे आधार सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला आपली ॲक्टिव्हिटी किंवा लर्निंग आउटकम स्टेटमेंट काय आहे? तर आपण जे कम्युनिकेशन आहे ते आनंदाने किंवा एखाद्याची स्तुती करण्यासाठी किंवा एखाद्याला नम्रपणे आधार देण्यासाठी कसे करावे याबद्दल आहे. आता यानंतर आपण ॲक्टिव्हिटी 3 बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी 3 मध्ये इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स फर्स्ट पॉईंट आहे आणि सेकंड पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. काय बरं इन्स्ट्रक्शन दिल्यात स्टुडंटसाठी? नाउ लुक ॲट द फर्स्ट इन्स्ट्रक्शन. रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. आता मी तुम्हाला इथे डायलॉग आणि कन्व्हर्सेशन यामधील फरक सुरुवातीला सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, डायलॉग म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल संवाद, पण डायलॉग या शब्दाचा अर्थ डाय मीन्स टू म्हणजे दोघांमधील संवाद, याला आपण डायलॉग म्हणतो. आणि कन्व्हर्सेशन म्हणजे काय? तर त्यामध्ये 3 पेक्षा जास्त व्यक्ती त्यामध्ये असतात. डायलॉगमध्ये फक्त 2 व्यक्ती असतात आणि कन्व्हर्सेशनमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात. आता तुम्हाला इथे काय सांगितलेत, कोणत्या कोणत्या इन्स्ट्रक्शन सांगितल्यात? तर आपल्याला दिलेला डायलॉग आपण काय करायचा आहे? खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यानंतर आपण टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स इफ नेसेसरी. जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही तुमच्या पालकांची, मित्रांची आणि शिक्षकांची सुद्धा मदत घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन सुद्धा करायचं आहे. तर मग आपण आपली ॲक्टिव्हिटी नंबर 3 सुरू करूया. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिले त्यांनी बघा. रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. इनिशियली यू विल फाइंड displeasure, but in that also you will find pleasure and support at the end. सुरुवातीला आपण या ओळींचा अर्थ समजून घेऊया. काय करायचे आपल्याला? रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. आपल्याला दिलेला डायलॉग काळजीपूर्वक वाचायचा आहे. इनिशियली यू विल फाइंड डिसप्लेजर. इनिशियली म्हणजे काय? सुरुवातीला. तुम्हाला काय? सुरुवातीला डिसप्लेजर म्हणजे आनंद मिळणार नाही, थोडंसं दुःख होईल डायलॉग वाचत असताना. बट इन दॅट ऑल्सो यू विल फाइंड प्लेजर अँड सपोर्ट ॲट द एंड. परंतु दिलेल्या डायलॉगमध्ये शेवटी तुम्हाला आनंद तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला त्यामधून सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. चला तर मग आपण आपला डायलॉग दिलेला वाचूया. आता हा डायलॉग 2 मुलांमधील आहे. कोण आहेत ते? विकी आणि रोहन. मी सुरुवातीला तुम्हाला हा पूर्ण डायलॉग वाचून दाखवते. विकी सेज, हे डिअर, व्हॉट हॅपन? रोहन सेज, नथिंग यार, I am attending online class, but I don't understand maths. Vicky says, don't worry, we will help you. Rohan says, it's okay, but what about my doubts? Vicky says, nothing to worry. We will take the help of our maths teacher, Gavde sir. Rohan says, but will he give the time? Vicky says, yes, of course. He was saying in the morning online class. Rohan says, thanks yaar. It will be better for me. आता मी तुम्हाला डायलॉग वाचून दाखवला.
तर डायलॉगचा अर्थ आपण मराठीत बघूया. विकीला सुरुवातीला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळत नाहीये, तर तो जो ऑनलाईन क्लास अटेंड करतोय त्यामध्ये त्याला मॅथ्स समजत नाही आहे. म्हणून विकी त्याला काय सांगतोय की तू काही काळजी करू नकोस, आम्ही तुला मदत करू. त्यानंतर रोहन काय म्हणतो की ते ठीक आहे रे, तुम्ही मदत कराल, परंतु माझ्या डाऊटचं काय, माझ्या शंकेचं काय, शंकेचं माझे निरसन कसं होईल. विकी बोलतो किंवा विकी सांगतो नथिंग टू वरी, याची काळजी करायची गरज नाही. आपण काय करणार आहोत, गावडे सरांची जे आपल्याला मॅथ शिकवतात त्यांची आपण मदत घेणार आहोत. रोहन परत बोलतो पण ते आपल्याला वेळ कसा देतील. विकी सांगतो की अरे अर्थातच, त्यांनी सकाळी ऑनलाईनच्या क्लासमध्ये हे सांगितलेलं आहे की ते आपल्याला वेळ देणार आहेत. रोहन थँक्स यार असं बोलतो, म्हणजेच विकीचे आभार मानतो. हा असा डायलॉग आपल्याला दिलेला आहे. Let's see the questions now. First question, what type of dialogue is this? Is it an appreciation or supporting? म्हणजे प्रश्नाचा अर्थ काय दिलाय त्यांनी, काय सांगितलं इथे की कोणत्या प्रकारचा डायलॉग आहे, तो ॲप्रिशिएशन करणारा आहे की सपोर्टिंग करणारा आहे. तर तुम्हाला इथे समजलंच आहे की ते स्तुती कोणाची केलेली नाहीये, तर सपोर्टिंग आहे. This dialogue is supporting. Now look at the second question. What is the theme of the dialogue? ह्या डायलॉगची थीम काय आहे? The theme of the dialogue is not to understand maths while attending online classes. म्हणजेच ह्या डायलॉगची थीम काय आहे, तर मॅथ जे आहे ते ऑनलाईन क्लास करत असताना समजत नाही. Now look at the next solved activity demo. Facilitators show a demo of the activity. आता त्यांनी एक डेमो दाखवलाय की त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्टिव्हिटी सॉल्व करून आपल्याला इथे दाखवलेली आहे. He asked to read the following dialogue and asked to find the pleasure in communication. आता आपण डायलॉग सुरुवातीला वाचून त्याचा अर्थ समजून घेऊया. Sister says, "Why are you looking upset, brother?" Brother says, "I am getting totally bored." Sister said, "What is the reason?" Brother says, "I want to go to school, meet my friends, and enjoy with them." Sister says, "I can understand, but the situation is too worst." Brother says, "I know, but at least." Sister says, "No, we should not go out. Our lives are important. Government is also taking extra care." Brother says, "I do agree, but when this situation will change?" Sister says, "My dear, we have to wait for some days." Brother says, "I agree with you. I hope that this situation will change and everything will be normal." आता आपण या डायलॉगचा अर्थ मराठीमध्ये सुरुवातीला पाहूया. सिस्टर काय म्हणते की तू अपसेट का दिसतोयस. ब्रदर सांगतो की मी खूप बोर झालेलो आहे. सिस्टर परत विचारते की कारण काय आहे. तर ब्रदर सांगतो की मला शाळेत जायचंय, माझ्या मित्रांना भेटायचंय आणि त्यांच्यासोबत खूप मजा करायची. सिस्टर सांगते की मी समजू शकते, परंतु आत्ताची परिस्थिती खूप वाईट आहे. ब्रदर बोलतो की हो, मलाही माहित आहे, पण कमीत कमी. सिस्टर सांगते की वी शुड नॉट गो आउट, म्हणजे आपण बाहेर नाही जायला पाहिजे, कारण आपलं जीवन खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा खूप काळजी घेत आहे. ब्रदर सांगतो की हो, मी पण त्याच्याशी सहमत आहे, पण ही जी परिस्थिती आहे ती कधी बरं बदलेल. सिस्टर सांगते की आपण त्यासाठी थोडे दिवस वाट पाहायला पाहिजे. ब्रदर म्हणतो की मी तुझ्याशी सहमत आहे, ही परिस्थिती लवकरात लवकर बदलेल अशी आपण
आशा ठेवूया आणि सर्व काही पहिल्यासारखं सुरळीत होईल अशी सुद्धा आपण आशा ठेवूया. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला दिलेला डायलॉग आहे. सिस्टर आणि ब्रदर म्हणजे बहीण आणि भावामधील हा डायलॉग त्यांनी सांगितलेला आहे. आता क्वेश्चन्स आणि आन्सर्स दोन्ही यामध्ये दिलेले आहे, कारण हा जो दिलेला आपल्यासाठी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो आहे, त्यामुळे त्यांनी क्वेश्चन्स आणि आन्सर्स दिलेले आहेत. चला आपण प्रश्न आणि त्यांचे अर्थ पाहूया. क्वेश्चन नंबर 1 बघा. डू यू फाइंड एनी डिसप्लेजर? व्हॉट इज दॅट? तुम्हाला यामध्ये काही दुःख दिसतंय का? मग ते कोणतं आहे? ते त्याचं उत्तर त्याने काय सांगितलंय की द ब्रदर इज गेटिंग अनॉइड कंटिन्युअसली बीइंग ॲट होम. थोडंसं दुःख कशाबद्दल दिसतं इथे की तो जो भाऊ आहे तो सतत घरामध्ये असल्यामुळे तो थोडासा काय झालेला आहे, बोर झालेला आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो दुसरा बघा. हु इज सपोर्टिंग टू हुम? कोण कोणाला आधार देतंय? उत्तर काय सांगितले बघा. सिस्टर इज सपोर्टिंग टू हर ब्रदर, म्हणजे बहीण भावाला आधार देते. क्वेश्चन नंबर 3. डज इट हॅव होपफुल एंडिंग? त्याचा शेवट छान आशादायी झालेला आहे का? तर उत्तर त्यांनी आन्सर काय दिलंय. यस, इट हॅज होपफुल एंडिंग अँड एव्हरीथिंग विल बी नॉर्मल. की आशादायी असा त्याचा शेवट तर झालेलाच आहे, परंतु प्रत्येक गोष्ट सुरळीत नॉर्मल झालेली आहे. तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर्स समजले असतील. आता त्यांनी प्रॅक्टिससाठी काय दिलेलं आहे ते पाहू आपण. फॅसिलेटर गिव्स फॉलोइंग डायलॉग अँड आस्क टू अंडरस्टँड द प्लेजर अँड सपोर्ट इन इट. आता आपल्याला या डायलॉग मध्ये प्लेजर म्हणजे आनंद आणि सपोर्ट म्हणजे आधार या दोन मुख्य घटकांवरती महत्त्व द्यायचं आहे किंवा लक्ष द्यायचं आहे. आता परत हा एक डायलॉग आहे, तो मी वाचून तुम्हाला समजून सांगते. अंकल सेज, संजू हाऊ आर यू? संजू सेज, फाईन अंकल. अंकल सेज, व्हॉट अबाउट युअर स्कूल? When is it going to reopen? Sanju says, can't say anything uncle. Because of that, I am in too much tension. Uncle says, nothing to worry beta, just relax. Sanju says, uncle, Papa is always asking about study and expecting more than 95%. Uncle says, oh, that's why you are in tension. Sanju says, yes, tell. What should I do? Uncle says, you are good in studies. You know your potential. Be confident and study regularly. Sanju says, okay, thanks uncle for the support. आता या डायलॉगचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. अंकल संजूला म्हणतात की तू कसा आहेस? संजू म्हणतो की मी चांगला आहे. अंकल परत विचारतात की तुमची जी शाळा आहे ती पुन्हा सुरुवात होणार आहे, त्याबाबत काय? तर संजू सांगतो की मी त्याबाबत काही बोलू शकत नाही आणि त्यामुळेच मी खूप टेन्शन मध्ये आहे. अंकल परत त्याला बोलतात की काही काळजी करण्याची गरज नाही, तू आधी रिलॅक्स हो. संजू परत विचारतो की मी टेन्शन मध्ये काय आहे? मला पप्पा नेहमी विचारतात अभ्यासाबद्दल आणि त्यांची अशी आशा आहे की मी 95% च्या पेक्षा पुढे गेलो पाहिजे. अंकल म्हणतात की हेच कारण आहे का मग तुझ्या टेन्शनचं? संजू बोलतो की हो, मी आता काय करू? अंकल सांगतात की तू अभ्यासात खूप छान आहेस आणि तुला तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स पण आहे, तुझ्यामध्ये ती क्षमता पण आहे आणि तू अभ्यास काय कर, रेग्युलर कर. संजू त्यांचे आभार मानतो आणि अंकलनी त्याला सपोर्ट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आता आपण क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन त्यांनी काय दिलाय बघा. व्हॉट टाइप ऑफ डायलॉग इज दिस? आन्सर सुद्धा दिलेला आहे. दिस डायलॉग इज अबाउट सपोर्टिंग इन डिसप्लेजर सिच्युएशन. म्हणजे हा डायलॉग कशाविषयी आहे तर आपण दुःखात असताना आपल्याला जो आधार
देण्याचे जे काम करतायत अंकल संजूला त्याविषयी आहे. वाय संजू इन टेन्शन? संजू टेन्शन मध्ये का आहे? संजू इज इन टेन्शन बिकॉज ऑफ हिज स्टडी अँड गेटिंग मोर दॅन 95%. संजू कशामुळे टेन्शन मध्ये आहे? तर तो अभ्यासामुळे टेन्शन मध्ये आहे आणि त्याला 95% पेक्षा जास्त मार्क्स घ्यायचे आहेत. Look at the extension activity, parallel activity, reinforcement. Read the following dialogue and find out how two friends helping each other. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर तुम्हाला जास्तीचा सराव करण्यासाठी त्यांनी दिलेले उदाहरण. पॅरलल ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यासारखेच दुसरे उदाहरण. आता मी फक्त हे वाचून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन मध्ये जो क्वेश्चन प्रॅक्टिस साठी दिलेला आहे तो तुम्हाला सांगते. Shyam says, I am not getting my mobile. Ram says that it is very good. Don't be too much in mobile. Shyam, I am serious yaar. I have my English online class. Ram says, oh, okay, wait. I will help to search your mobile. Shyam says, but I have very less time. Ram says, okay, you may use my mobile phone. Shyam says, thanks Ram, it will be very easy now. आता हा डायलॉग खूप सोपा आहे, तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर शेवटचा जो आपला पॉइंट आहे तो इव्हॅल्युएशनचा आहे आणि तो अगदी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये काय दिले बघा. फाइंड आउट सच टाइप ऑफ डायलॉग फ्रॉम द कोर्स बुक अँड फाइंड आउट द प्लेजर अँड सपोर्ट इन इट. आता तुम्हाला 10वीच्या कोर्स बुक बद्दल एवढी काही माहिती नसेल, परंतु 10वीच्या कोर्स बुक मध्ये एक भोली असा एक लेसन आहे आणि त्या भोली लेसन मध्ये ती जी भोली नावाची जी मुलगी असते तिला बोलताना सुरुवातीला तिचं स्वतःचं नाव सुद्धा व्यवस्थित घेता येत नसतं. म्हणजे सुरुवातीला तिला खूप त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि शेवटी ती ते नाव ती घेऊ शकते स्वतःचं आणि मग तिला तो खूप आनंद होतो. असा थोडासा असा डायलॉग दिलेला आहे. तो आपण डायलॉग तुमच्या 10th स्टँडर्डच्या कोर्स बुक मधला भोली या लेसन मधला दिलेला आहे. आता हा डायलॉग या डायलॉग मधून सुरुवातीला डिसप्लेजर आहे, त्यानंतर टीचर तिला सपोर्ट करतात. सपोर्ट पोलाइटली किंवा सपोर्टिंग आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामधून शेवटी भोलीला प्लेजर पण मिळतं. म्हणजे प्लेजर, डिसप्लेजर, सपोर्टिंग ह्या सगळ्या ज्या थीम आपल्याला डायलॉग मध्ये सांगितलेल्या आहेत की ज्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्या सगळ्या या डायलॉग मध्ये आहेत. मी तो डायलॉग तुम्हाला वाचून दाखवते. भ भ भो भो सी बिगॅन टू स्टॅमर. Well done, well done. The teacher encouraged her. Come on now, the full name. B B Bo Bholi. At last she was able to say it and felt relieved as if it was a great achievement. Well done. The teacher patted her affectionately and said, put the fear out of your heart and you will be able to speak like everyone else. Bholi looked up as if to ask, really? Yes, yes, it will be very easy. You just come to school every day. Will you come? Bholi nodded. No, say it aloud. Yes. And Bholi herself astonished that she had been able to say it. Didn't I tell you? Now take this book. आता हा जो डायलॉग आहे तो डायलॉग टीचर आणि भोली या दोघींमधला आहे. सुरुवातीला भोली स्टॅमर म्हणजे बोलत असताना स्वतःचं नाव घेत असताना खूप चाचरत असते. भ भ भो भो असं बोलत असते. परंतु तिला टीचर एनकरेज करतात, म्हणजे तिला बोलण्यासाठी प्रेरित करतात आणि मग ती थोडंसं फुल तिचं नाव सांगण्यासाठी प्रयत्न करते. भ भ भो भो भोली असं शेवटी ती म्हणण्यामध्ये यशस्वी ठरते आणि हे बोलल्यानंतर तिला असं वाटतं की मी खूप मोठं यश मिळवलेलं आहे. तिला खूप रिलॅक्स पण वाटतं. टीचर तिच्या पाठीवर प्रेमाने थापडतात, म्हणजे तिला सपोर्ट देतात आणि तिला सांगतात की तुझ्या मनातली जी भीती आहे ती काढून टाक आणि तू आता बोलू शकशील. भोली
टीचरकडे आश्चर्याने पाहते की जसं काही तिला विचारायचे, खरंच मी बोलू शकेल का? आणि मग टीचर सांगतात की हो, हे खूप सोपं आहे, पण त्यासाठी मात्र तुला रोज शाळेमध्ये यायला लागेल. तू येशील ना? असा तिला प्रश्न विचारतात. भोली मान हलवते आणि टीचर बोलतात की नाही, नुसती मान हलवू नको, तू मोठ्याने बोल. आणि मग ती येस बोलताना सुद्धा ए ए ए एस असं बोलते. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश, म्हणजे तिला सुद्धा आश्चर्य वाटतं की ती बोलण्यासाठी एबल आहे. आणि टीचर तिला बोलतात की मी तुला सांगितलं नव्हतं का की तू बोलू शकशील, आता हे पुस्तकं घे. अशा प्रकारचा हा डायलॉग आहे. आता आपण प्रश्न तयार करूया याच्यावरती आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण थोडक्यात पाहूया, म्हणजे आपली पॅरलल ऍक्टिव्हिटी तुम्हाला प्रॅक्टिससाठी किंवा इव्हॅल्युएशनसाठी उपयोगी होईल. लुक ॲट द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. म्हणजे आपण जो आता डायलॉग पाहिला त्याच्यावरती तुम्हाला पॅरलल ऍक्टिव्हिटी म्हणून क्वेश्चन्स आणि आन्सर्स सुद्धा स्वतःच तयार करायचे आहेत. बघा मी कसे प्रश्न आणि उत्तर तयार केलेत दिलेल्या डायलॉग वरती. प्रश्न पहिला बघा, व्हॉट टाइप ऑफ डायलॉग इज दिस? दिस इज अ सपोर्टिंग डायलॉग. सेकंड क्वेश्चन बघा, विच वर्ड इज भोली ट्राइंग टू से? भोली कोणता शब्द बोलण्याचा प्रयत्न करत होती? वर्ड भोली. तिसरा प्रश्न बघा, हु इज सपोर्टिंग टू हुम? कोण कोणाला मदत करत होतं? टीचर इज सपोर्टिंग टू भोली. क्वेश्चन नंबर 4 बघा, डज इट हॅव होपफुल एंडिंग? Yes, it is hopeful ending. Bholi had been able to say her own name as well as she also agreed to come to school. म्हणजे हे तुमचा जो डायलॉग आहे त्याचं आशादायी असं शेवट झालेला आहे का? तर हो, आशादायी शेवट झालेला आहे, कारण भोलीला तिचं स्वतःचं नाव पण बोलता आलं आणि शेवटी ती शाळेत येण्यासाठी सुद्धा कबूल झाली. म्हणून आपल्या डायलॉगची जी एंडिंग आहे ती खूप आशादायी आहे. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी 3 लर्निंग आउटकम स्टेटमेंट 7 मधली कंप्लीट केलेली आहे.